सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यामध्ये 15 फूट लांबीचा विषारी कोबरा सापडलेला आहे। संजय मणेरीकर यांच्या घराच्या बाहेर हा साप होता। गावकऱ्यांनी माहिती मिळताच या सापाला बघण्यासाठी गर्दी झाली। तासाभराच्या थराराच्या नंतर वन विभागाने त्याचं रेस्क्यू केलंय। नाशिकमध्ये लैंगिक अत्याचाराचं तिसरं प्रकरण समोर। खासगी कंपनीमध्ये महिलांवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस। एसआयटीच्या मार्फत या प्रकरणाचा तपास। खरातच्या प्रकरणी स्थापन केलेल्या हेल्पलाईनवरती आणखी 11 महिलांची तक्रार। खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल। खरात विरोधामध्ये 8 महिला अत्याचाराचे तर 4 फसवणुकीचे गुन्हे दाखल। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल 52 उमेदवार रिंगणात। भाजप सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, फडणवीसांची ग्वाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षामध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत। पदावरती असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार। पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्र्यांच्या कामाचा आढावाही घेणार। अखेर 40व्या दिवशी इराण अमेरिकेचं युद्ध थांबलं। 2 आठवड्यांसाठी हल्ले नाहीत, ट्रम्पची घोषणा। होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यावरती सहमती। अमेरिकेनं 10 अटी मान्य केल्याचा इराणचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।